माने तुमचा वीकली रिपोर्ट अजून का आला नाही? कामं करता का गप्पा मारता? तुम्हाला किती वेळा सांगितलंय, हा बेशिस्तपणा मला अजिबात खपत नाही. अहो मॅडम, तुम्हाला दम लागला असेल किंवा तुमचा दम द्यायचा संपला असेल तर मी एक बोलू का? अहो मी रजेवर आहे हो, मी तुम्हाला वीकली रिपोर्ट कसा काय देणार? अहो मग हे तुम्ही आधी का नाही सांगितलं? कधी सांगणार? तुम्ही मशीन गन सारख्या धाड 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 शब्दांचा मारा सुरू केलात. मला तोंड उडेल तरी अवसर दिलात काय तुम्ही? तुम्ही रजेवर आहात हे विसरले मी, सॉरी. इट्स ऑल राईट. म्हणजे मी एक तुम्हाला विनंती करू का? अहो निदान रजेवर असलेल्या माणसाशी तरी प्रेमानं बोला. प्रेमानं म्हणजे? मी प्रेमा न म्हणालो, प्रेमाचं नाही म्हणालो. सॉरी म्हटलं ना. चुकीच्या प्रायश्चित्ताबद्दल चहा देते. चहा कशाला उगाच? बसा. नाही बसतो. तुम्ही मला बसायला सांगताय? हो. तुम्ही चहा पण मला घ्यायला सांगताय? हो का? थांबा जर जाऊन येतो. कुठे निघालात? जरा सूर्य उगवण्याच्या दिशेत चूक झाली का बघून येतो. म्हणजे कालपर्यंत पूर्वेला उगवत होता, आज पश्चिमेला उगवला का काय सांगता येत नाही म्हणून जरा चहा घ्या. रजा सहज घेतली होती की विशेष काही कारण? विशेष म्हणजे? म्हणजे लग्नासाठी मुलगी बघणं वगैरे? तसं काय नाही, म्हणजे आम्ही खूप बघायला तयार आहे, पण मुली दाखवायला आल्या पाहिजेत ना. कशी मुलगी हवी तुम्हाला? कशी म्हणजे दिसायला बऱ्यापैकी, म्हणजे तुमच्या इतकी देखणी नसली तरी चालेल, पण तुमच्यासारखी असली तरी काय हरकत नाही. माझ्यासारखी? व्हॉट यू मीन? म्हणजे मिळवणारी, स्वतःचं घर चालवणारी. जाऊ द्या, तुम्ही मला एवढा चहा दिलात आणि माझ्याशी एवढा आपुलकीने बोललात त्याबद्दल थँक्यू. निघतो मी. चहाचा कप राहिला. या माने. बसा. तुम्हालाच म्हटलं मी. बसा. आज मी खूप आनंदात आहे. अरे वा, तुम्हाला पण आनंद होतो? होतो ना, का नाही होणार? का? मी माणूस नाही? कोण म्हणतं? नुसत्या माणूस नाही, तुम्ही बाई माणूस आहात. पेढा घ्या. अरे वा, पेढा. मला माहित नव्हतं तुम्ही परीक्षेला बसला होता. मिस्टर माने, हा परीक्षेचा पेढा नाहीये, तर लग्नाचा. लग्नाचा म्हणजे? म्हणजे काय? अहो लग्न ठरले त्याचा पेढा. तुमचं लग्न ठरलं? छे हो, माझ्या मोठ्या बहिणीचं. कॉंग्रॅच्युलेशन, कॉंग्रॅच्युलेशन. माने, लग्न माझ्या मोठ्या बहिणीचं ठरलंय, मला काय कॉंग्रॅच्युलेशन देताय? हा, म्हणजे तुमची लाईन क्लिअर झाली ना आता. काहीतरीच काय. राग आला काय? का हो? मी अजून तुमचा हात नाही सोडलेला. मिस्टर माने, मी तुम्हाला थोडा त्रास देणार आहे. हा, त्रास? मग हरकत नाही, मला दम ऐकू आलं. काय घाबरलो मी, मला वाटलं पेढा देऊन वरती. माने, माझ्या बरोबर साड्यांच्या दुकानात चला. का? मोठ्या बहिणीसाठी 2 साड्या घ्यायच्यात. तुमचा रंगाचा चॉईस बरा दिसतोय, मला जरा मदत करा. करतो ना. चला. ही साडी कशी वाटते? ही साडी चांगली आहे, पण जरा डार्क कलर आहे हिचा, मला नाही वाटत ही नेस आहे. ही बघा, ही चांगली साडी वाटते मला, म्हणजे हा रंग खुलून दिसेल असं मला. तुमची आहे होय? ती चॉकलेटी रंगाची दाखवा. हा रंग चांगला वाटतो ना? हा रंग चांगला आहे, पण तुमच्या बहिणीला एकदम खुलून दिसेल. मग घेऊन टाका ना, घेऊन टाका. ती दाखवतो, ती दाखवा, लिंबू कलरची. हा रंग सुद्धा चांगला आहे. छे, तिला लिंबू कलर अजिबात आवडत नाही. तुम्हाला म्हणतो मी, तिला नाही. लागाव नका, पण या रंगाची साडी आणि याला मॅचिंग असा जर ब्लाऊज घातला तर तुम्हाला खरोखरच खुलून दिसेल. माफ करा, म्हणजे मी जास्त स्पष्ट बोलल्याबद्दल जर तुम्हाला राग आला असेल तर. ही साडी पॅक करा, बिल पाठवून द्या. काय नाही मॅडम, तो इंगळ्यात फडका मारत होता. मी त्याला पावडरच्या डब्याच्या मागे फडका मारायला सांगितला. मी पावडरचे सगळे डबे उचलून धरले होते, धडामकन खाली पडले. फारसं नुकसान झालेलं नाही. हा, आता थोडीशी पावडर खाली साडली, पण तोंडाला लावली. काय म्हणायचे ते मला नीट सांगाल का एकदा? पावडरचे डबे पडले एवढंच कळलं मला. अहो पावडरचे डबे ते पडायचेच, ते तेवढं धाप लागण्याचं काय कारण आहे? हो खरं, धाप लागण्यासारखं काय कारण आहे? आता पावडरचे डबे ते पडायचे, हे माझ्या लक्षातच नाही आलं. तसं पाहिलं तर पुष्कळ गोष्टी तुमच्या लक्षातच येत नाहीत. हो, तसं होतं एखाद्या वेळेला. तुमचे डोळे तरी चांगले आहेत ना? चांगले म्हणजे काय, एकदम उत्तमच आहेत.
म्हणजे लांबचं सुद्धा मला एकदम स्वच्छ दिसतं. म्हणजे जवळचं दिसत नाही. आता लांबचं दिसतं म्हणजे जवळचं दिसणारच नाही का? ते जाऊ द्या, बसा. हो थँक्यू. काय तुम्हाला लिंबाचं लोणचं आवडतं की नाही? लिंबाचं लोणचं? आता लिंबाचं लोणचं म्हटलं की माझ्या जिभेला नळासारखी पाण्याची धार लागते. आता लिंबाचं लोणचं, लिंबाचं सरबत, लिंबाचं मटण. लिंबाचं मटण कसं करतात? माफ करा, मी चुकून बोलून गेलो. मला एवढंच म्हणायचं होतं की मला लिंबाचे पदार्थ फार आवडतात. म्हणून तर परवा साडीच्या दुकानामध्ये मी तुम्हाला लिंबू कलरची साडी. मॅडम, तुम्ही काय सुरेख दिसता हो. खरंच तुम्ही आरशात बघा काय सुंदर दिसता हो तुम्ही. नशीब, तरी बरंच लवकर लक्षात आलं तुमच्या. आज तुमच्याकडे बघतच राहावं असं वाटतंय. थँक्यू. मॅडम, तुम्ही रागावणार नसाल तर एक सांगू? बोला. तुम्ही जर एखादी फिक्कट कलरची लिपस्टिक लावलीत ना तर तुमचं रूप खरोखर. मिस्टर माने, तुमच्या ओठापर्यंत पोहोचण्याचा मला काहीच अधिकार नाही. माफ करा, मी येतो. माझे कस्टमर बाहेर वाट बघत असतील. तू ही शेड लाव, चांगली दिसेल. नख एकदम नखरेल दिसतील. बघे ना का खरी आहेत ना? म्हणजे काय? म्हणजे काय? काय भंकच केली मी, काय कळत नाही एवढं. हे पहा, तुम्हाला काय घ्यायचं असेल ते चटकन घ्या आणि निघा. ही गप्पा मारण्याची जागा नाही. या आमच्या मालकीने बाई, यांची शिस्त म्हणजे एकदम कडक. तुम्ही गप्पा बसा. बसतो ना गप्प. लिपस्टिक देऊ ना? द्या आणि ताबडतोब केबिन मध्ये या. केबिन? मामला कठीण आहे. आम्ही जातो आता. तुमची ती सासू आतमध्ये जळक लाकूड घेऊन बसली असेल. बाय. येस मॅडम. मिस्टर माने, हा? खरेदीला आलेल्या बायकांची तुम्ही नको तितकं बोलता. हा, काय त्यांचा मूड सांभाळण्यासाठी मला बोलावंच लागतं ना. हे पहा, त्यांचा मूड सांभाळण्याची जबाबदारी तुमची नाही. सेल्समन विक्री करावी. तेच करतो ना मी. म्हणजे काय होतं, मी एक शब्द बोलला ना की बायका 4 शब्द जास्ती बोलतात. आता बाई असल्यामुळे तुम्हाला माहिती मगाशी त्या 2 मुली आल्या होत्या त्यांच्याशी तुम्ही. हा, त्या मुली होय. त्या मुली मला एकदम जवळच्या आहेत. जवळच्या म्हणजे? जवळच्या म्हणजे जवळजवळ घरातल्याच आहेत. तुमचं बोलणंच काही मला कळत नाही. काय, मी ज्या बंगल्यात राहतो ना त्या बंगल्याच्या मालकीण बाईच्या त्या भाच्या आहेत. ते ठीक आहे हो, पण हातात हात घेऊन नखा पाण्याची काय गरज होती? उद्या कोणी लिपस्टिक मागितली तर तुम्ही? ओठ मुळीच हातात घेणार नाही. कारण कुठल्या ओठाला कुठली लिपस्टिक चांगली दिसते हे मला दुरून सुद्धा चांगलं कळतं. आता तुम्ही लावलेली ही शेड तुम्हाला चांगली दिसेल असं मी मागच तुम्हाला सुचवलं होतं. मॅडम, तुम्ही फार सुंदर दिसता. मला आधी सांगा, त्या मुली खरोखरच मालकिणीच्या भाच्या होत्या? हो ना. एकीचं नाव सुषमा आणि दुसरीचं नाव मनीषा. आणि मालकीण बाई आहेत ना, त्यांचं नाव लीलाबाई काळभोर. पाषाण रोडला त्यांचा मोठा बंगला आहे. जाऊन तुम्ही खात्री करून घेऊ शकता ना. ऑल राईट, तुम्ही जाऊ शकता. पण लक्षात ठेवा, बायकांची रस सांभाळून बघा. त्यांच्याशी सलगीनं वागलेलं सेल्समन म्हणून बरं दिसत नाही. आणि मलाही ते आवडत नाही. हो, जातो ना मी, जातो. मिस्टर माने, हा? जरा ती मागल्या वर्षीची फाईल बघता का? मागल्या वर्षाची फाईल ही का? बघा. ही थांबा. सॉरी. हा, नाही, तुम्ही सॉरी, पण आय एम व्हेरी ग्लॅड. काय, पौराणिक काळात दुष्यंताच्या मदतीला भुंगा धावून आला होता, इथं आमच्या मदतीला झुरळ धावून आलं. काळाचा महिमा दुसरं काय. माने, तुम्ही ऑफिस मध्ये आहात, लक्षात ठेवा. हे झुरळांना सांगा ना, मला काय सांगताय. काय हे? नाही, चुकून तुमची ऍक्शन मी केली. पण काय म्हणा, या ऑफिसात झुरळ फार कमीच आहेत नाही. माने. येस, मी धनंजय मानेचा मित्र. ही चिठ्ठी द्यायला आलोय. बसा ना. हो. आजारी आहेत म्हणजे नेमकं होतंय काय त्यांना? ते नक्की निदान झालं नाही अजून. पण काहीतरी असेलच की. खोकला, ताप. ताप तर आहेच. फार आहे का? नाही, फार नाही, 4 डिग्री आहे. फार जास्त आहे हा ताप. हा? पण खोकला पण आहे ना. खोकला पण आहे, थांबतच नाही. काय सांगता काय? हो, आम्हाला वाटतं ते घोर असलं पाहिजे. शिवाय श्वास लागतो, डोकं दुखतं, पोटी दुखतं. म्हणजे थोडक्यात कठीण परिस्थिती आहे. काहीतरी भलतच झालं हो. पण असे अचानक सिरियस कसे झाले ते? सिरियस कुठं? सिरियस नाही काही, डॉक्टरने सांगितलं. माणसांचाच डॉक्टर आहे ना तो? अर्थात. पण तुम्ही काय काळजी करू नका हो, उद्यापर्यंत आम्ही सगळं बरोबर करू. तुम्ही? म्हणजे असं डॉक्टर म्हणाले. मला फार काळजी वाटते हो. मला इथे चैनच पडणार नाही. मी येऊ का तुमच्या बरोबर? नको. धनंजय जवळ कोणीही जाऊ नका असं डॉक्टरनी बजावलंय. मी जातो, कारण काय तो घरात एकटाच आहे आणि घरात दुसरं कोणी नाहीये. नमस्ते.
अहिलाबाई काळभोरांचा बंगला हाच ना? हो हा आपल्याला त्यांना भेटायचंय का? नाही, धनंजय माने इथेच राहतात ना? हो इथेच राहतात. ते आजारी असल्याचं कळलं. हो आपण आम्ही दोघं स्टोअर्स मध्ये एकत्र काम करतो. अच्छा अच्छा चला मी तुम्हाला त्यांची खोली दाखवते. तुम्ही कशाला त्रास घेता? मला खोली दाखवा, मी जाईन. अशा अवघडलेल्या अवस्थेत तुम्ही कशाला? पहिलीच वेळ आहे ना हा? तुम्ही इथे यायची. हो हा. चला दाखवते हे. सावकाश. हा, या ना या या आमच्या घरात येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत मी नाही करायचं तर कुणी करायचं. या आमच्या घरात म्हणजे? अहो तुम्ही माझ्या ह्याना भेटायला आलात ना? मी नाही समजले. अहो असं काय करताय? हे माझे मिस्टर, मी मिसेस धनंजय माने. काय? मॅडम मॅडम माझं ऐकून तर घ्या. मॅडम मॅडम तुमचा गैरसमज होतोय. मॅडम ऐकून तर घ्या. मॅडम मॅडम धनंजय, मॅडम मी तुम्हाला बोलावलं नाही. नाही मी स्वतःहून इथं आलोय. मला तुमच्याशी काही एक बोलायचं नाहीये, खाजगी सुद्धा. गेट आउट. ओरडून सांगायची काही गरज नाही, मी जातोय. मॅडम तुमचा राग मला मंजूर आहे, मी जाणारच आहे. ही नोकरी मी सोडणार आहे. माझं तोंड सुद्धा मी तुम्हाला परत कधी दाखवणार नाही. पण एवढंच सांगतो की तुम्ही रागवत असलात तरी तुम्ही मला आवडत होतात. पण आता सगळं संपलंय. आता एकच विनंती, हे पत्र वाचा, माझी अखेरची इच्छा म्हणून. थांबा. तुम्ही हो, मला तुमच्याशी बोलायचंय. नेहमी बोलता तसं. हं? बोला. का का तुम्ही माझा असं छळ केलात? हे सगळं आधी का नाही सांगितलं तुम्ही मला? माझ्या मनाची काय अवस्था झाली असेल याचा विचार केलात कधी? मी किती निराश झाले होते. काय मिळालं तुम्हाला हे सगळं करून? तुम्ही आधी का नाही सांगितलं मला? आधी का नाही सांगितलं मला? आधी का नाही सांगितलं तू? तुम्ही तरी मला आधी कुठे सांगितलं होतं मॅडम? सगळ्याच गोष्टी सांगाव्या लागतात. हा, त्याशिवाय आमच्या कशा लक्षात यायच्या? नाहीतरी कुठली गोष्ट तुमच्या वेळेवर लक्षात आली म्हणा. पण तुमचं प्रेम मात्र एकदम दमदार होता. म्हणजे तोंडानं दम द्यायचा आणि मनातनं प्रेम करायचं. पण मॅडम तुम्ही यापुढे मॅडम नाही म्हणायचं, हा फक्त माथुरी म्हणायचं. माधुरी. किती पैसे हुए? 36 रुपये 50 पैसे झाले. ये लो. ताईसाहेब तुम्ही एकटे? म्हणजे दीपक साहेब तुम्हाला घ्यायला नाही आले? अरे मी आधी आत तर येऊ की नको? घे बागे. सिस्टर, 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 अरे कमाल आहे. स्वतःचा सामान घेऊन निघालात आणि स्वतःच्या मुलाला. काय मुलगा? कोणाचा मुलगा? आमच्या ताईसाहेबांचा. नाहीतर काय माझा? कमाल आहे. आता मला काय माहिती तुम्ही टॅक्सीत काय काय सामान घेऊन बसतात. याला आत घेऊन जा रे बाबा. एक मिनिट. हे बघा तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी जेव्हा तुमच्या टॅक्सीत बसले तेव्हा हा मुलगा म्हणजे तुमचा मुलगा अगोदरच त्या सीटवर झोपलेला होता. परत माझा मुलगा. सिस्टर माझी शादी पण झालेली नाही आहे तर मुलगा कुठून होणार? पॉइंट आहे की नाही आहे? अहो पण आमच्या ताईसाहेबांचं पण लगीन झालेलं नाहीये. तो क्या हुआ? नाही. तो आज बघू. आजा. हे बघा तुमचा काहीतरी घोटाळा होतोय. कदाचित आधीचा कोणीतरी पॅसेंजर हा मुलगा तुमच्या टॅक्सीत विसरून गेला असेल. ये देखो तुम पुलिस स्टेशन जाके रिपोर्ट करो. जाओ. अरे सिस्टर कमाल. स्वतःच्या मुलाला माझ्या गळ्यात बांधून मलाच पोलीस स्टेशनला जायला सांगताय? मला काय येडा लागलाय का या वयात? अरे झोप रे बाबा. आता वाजत See you. हं?
ताईसाहेब, अहो ताईसाहेब. अय्या टॅक्सीवाल्याचं पोरग. अच्छा, म्हणजे त्याला नको झालेलं पोरग तो माझ्या गळ्यात मारायला बघतोय म्हणून तो पोलीस स्टेशनला गेला नाही. तू गोड पोरग आहे रे, ते सुद्धा त्या धटिंगणाचं. हा. चल याला आत घेऊन चल. अहो काय करता ताईसाहेब? अहो कुठलं बेवारशी पोर, त्याला तुम्ही अरे पण या पोराचा काय दोष त्याच्यात? त्याला एवढ्या थंडीत बाहेर ठेवायचं काय? चल उचल उचल. चल र बाबा. ये रे इकडे. त्याला ना त्या बेडवर ठेव. अहो पण ठेव रे, ठेव ना. किती गोड पोरगे नाही, असं वाटतं बघतच राहावं. हे घर कुणाचं आहे? माझ्या बाबांचं ना? माझे बाबा कुठे आहेत? कोण बाबा? बाबा म्हणजे माझे बाबा. हा, म्हणजे ते टॅक्सी चालवतात तेच ना? नाही हो, ते गीत चालवतात. ए तुझं नाव काय रे? बंटी. तुमचं नाव काय हो? तुझं नाव बंटी, माझं नाव आंटी. म्हणजे माझं नाव बंटी आणि तुम्ही माझ्या आंटी. करेक्ट. काय रे, तुझी आई कुठे आहे? माझी आई गावाला. हो. पण तिला बोलता येत नाही हो. अरे अरे. आंटी, मी ते सफरचंद खाऊ? मला खूप भूक लागली आहे. खा ना, जा. ताईसाहेब, तुम्ही या पोराला उगाच घरात घेतला. का रे? अहो कुणाचं पोर आहे कुणाच ठाऊक, नसती आफत यायची आपल्यावर या पोरामुळं. काही होत नाही रे, उद्या सकाळी आपण पोलिसांना फोन करू, ते येतील आणि त्याला घेऊन जातील. अहो कशाला सकाळपर्यंत वाट पाहायची? पोलीस स्टेशन 24 तास उघडं असतं. तुम्ही आत्ताच्या आत्ता फोन करा. नको रे, झोपू दे त्याला आपल्या इथेच. त्या पोलीस स्टेशन मध्ये त्याला थंडगार फरशीवर झोपून ठेवतील. चुकीचा समज आहे तुमचा. अहो पोलीस स्टेशन मध्ये बिछाने असतात की. मी झोपलोय ना 1760 याला. म्हणजे हवालदार असतं ना हो. मला वाटलं काय तू पण म्हणून म्हणतो आत्ताच्या आत्ता फोन करा. येता येता सकाळ होईल त्यांना. असं म्हणतोस? ऐका माझं. ठीक आहे. लागला. हॅलो, पोलीस स्टेशन. हा, मी माधवी जगदाळे बोलते, अंधेरीहून. खून बिन नाही झालाय. एक टॅक्सीवाला त्याचा पोरगा आमच्याच दारात ठेवून तसाच निघून गेलाय. हा, पोरगा आता आमच्याच घरात आहे. वय 5-6 वर्षाचा असेल. टॅक्सीचा नंबर नाही लिहून घेतला मी. टॅक्सीचा नंबर नाही माहिती तर पत्ता कसा माहिती? हो, आमचा पत्ता काय? सॉरी, लिहून घ्या. हा, सुकृत बंगला, गार्डन रोड, अंधेरी वेस्ट. हा, लवकर या. हे बेस झालं. ज्याचं पोर त्याला लवकर मिळालेलं बरं. अरे पण इतका गोड पोरगा पोलिसांच्या ताब्यात म्हणजे टू मच आहे. हा, मला काय वाटतं माहिती, पोलीस येण्या अगोदरच तो टॅक्सीवाला येईल आणि त्याला घेऊन जाईल. अरे इतक्या लवकर पोलीस आले वाटतं. टॅक्सीवाला आलाय, बघ जा. बंटी. साहेब आपण. येस. काय जगन्नाथराव, काय गरमागरम कॉफी वगैरे देणार का नाही? कॉफी नाही, गरम गरम पाणी ओतते तुझ्या डोक्यावर. माधवी, तू कधी आलीस? काय डोकं आहे का मडकं आहे रे तुझं? तू मला लिहून कळवलं होतस ना स्टेशनवर न्यायला येतो म्हणून. मग पण तू गुरुवारी येणार होतीस ना? आज गुरुवारच आहे बंधुराज. सॉरी, आय एम एक्स्ट्रीमली आधी मला सांग, इतक्या रात्री तू कुठून येतोस? ते तुला नाही कळायचं. पण मला हे सांग, डॅडी कधी येणार आहेत? बाबा, बाबा, तुम्ही मला पुन्हा विसरलात. मी तुमचा बंटी नाही का? बंटी? कोण म्हणते यार? काय चाललं? काय म्हणतोय? तुला बाबा म्हणतोय. अरे ते मी पण ऐकलं, पण का म्हणतोय? मला काय माहिती? पण मला माहितीये ना, हेच माझे बाबा. जगन्नाथ, तुला आत घेऊन जा. चल. कोण आहे मुलगा? इथं कशाला आला? हे एक टॅक्सीवाला त्याला आपल्या दारात ठेवून गेला. पण काय रे, तू काय एवढा घाबरलायस? एवढ्या थंडीत सुद्धा किती घाम फुटला बा तुला. छे, मी कशाला घाबरू? पण इतक्या रात्री तू त्याला घरात कशाला घेतलास? अरे एवढ्या थंडीत त्या लहान मुलं बाहेर कुडकुडत ठेवायचं का म्हणून आत घेतलं. अरे जगन्नाथ, जरा बघ कोण आलं ते. मला वाटतं पोलीस आले असते. पोलीस? हा, मीच फोन केला त्यांना. नमस्ते. फोन कोणी केला?
अरे कोणी केलं तर सांग. म्याव म्याव करता हं? हा फोन मीच केला होता. तुम्हीच मिस माधवी काय? हो. वा वा, छान छान. हा कोण? तुम्ही मुलगा कुठे आहे? हा मुलगा ना. आंटी हे बघ ना, मला बाबा पोलिसांच्या ताब्यात देत आहेत. गावलं रे गावलं गावलं. हा साहेबानू, ह्योच तो बागेत भेटलेलो. काय मिस्टर? हॅलो पण ते बेटा, अरे अरे मी तुझी गंमत केली. अरे मी कशाला तुला पोलिसांच्या ताब्यात देऊ? अरे असं काय करतोयस? मगाशी तूच तर म्हणाला होतास ना ह्याला एकदा पोलिसांच्या ताब्यात दिलं की आपण सुटलो म्हणून. अहो ते त्या मुलाला माझ्या ताब्यात कसे देतील? अहो तो का अनाथ बेवारशी आहे का? अहो तो त्यांचा. इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही इथं कसे काय? काय कल्पना नाही बुवा. काय झालं, या बाईनी मला फोन केला आणि सांगितलं की कुठल्या तरी टॅक्सीवाल्यांनी या पोराला दारात आणून सोडलाय, तो या आणि घेऊन जा असं त्या म्हणाला, म्हणून आम्ही इथे आलो. राईट? आय सी. काय ग, कुठे आहे तो मुलगा? अरे हाच तो मुलगा. काहीतरीच काय, तू नीट आठवून बघ, तो दुसराच कोणतरी असेल. कमाल करतोस बंटी. तुला तुझे बाबा आमच्या दारात सोडून गेले की नाही टॅक्सीनी? नाहीच मुळी, बाबा मला बागेत सोडून गेले. माझा तर डोसके फिरायची येळ इली आहे. लय गोलमाल फॅमिली आहे. चुप रे, चुप. हा मग बाळा, तू इथे कसा आलास असं विचारे. मला आंटी घेऊन आली. देवा नारायणा महापुरुषा, वाचव रे बाबा या लपड्यातून. चुप रे. इन्स्पेक्टर साहेब माझ्यावर विश्वास ठेवा, हा त्या टॅक्सीवाल्याचाच मुलगा आहे. काय काय बोलताय? कसं शक्य आहे हो? इन्स्पेक्टर साहेब, एक मिनिट. इन्स्पेक्टर साहेब, हा मुलगा त्या टॅक्सीवाल्याचा आहे असं तिनं सांगितलं ना तुम्हाला? आता काय, घरातल्या सगळ्याच गोष्टी काय बाहेर सांगायच्या नसतात. साहजिक आहे. आमची मधू आहे ना, हो. ओ क्रॅक आहे. बापरे, मधनं जेव्हा तिला वेळाचे झटके येतात ना, तेव्हा ते काय वाटेल ते बरं. काय सांगताय काय? लक्ष देऊ नका तुम्ही तिच्याकडे. नाही, मी लक्ष देतच नाही. तुम्ही सर काळजी करू नका, मी समजवतो तिला. अहो इन्स्पेक्टर साहेब, काय छान गोष्टी चालल्या. एवढ्या डोकं फिरल्यासारखं काय वागायचं ते? माझं? एवढा छान गोजीरवाणा मुलगा आहे तुमचा. अहो यांनी काय बिघडवलंय? 12 वर्ष प्रयत्न करून सुद्धा मुलगा झाला नाही अजून. आणि माका 9 पोरं असत, त्यातली 2-4 दत्तक घ्यावा म्हणून सगळे ताव पटला नाही. हा, आम्ही निघतो. हो इन्स्पेक्टर साहेब, मी खरंच सांगते तो मुलगा माझा नाही. माधवीबाई, टेक इट इझी. अहो घरात भांडणं जरूर होतात, पण त्याचा राग असा मुलांच्यावर काढायचा असतो का? नो 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 नो. गुड नाईट. गुड नाईट. हा दॅट्स इट, दॅट्स इट. गुड नाईट. चल रे. होय साहेब. हा गुड नाईट. काय बायका असतात एक. माधवी, गुड मॉर्निंग मिस माधवी. गुड मॉर्निंग. हो मिस्टर अजय पवार. येस. हो गुड मॉर्निंग. एक्स जनरल सेक्रेटरी ऑफ अवर कॉलेज. येस. किती वर्षांनी भेटतोय आपण. ते सुद्धा पोलीस प्रोटेक्शन मध्ये. हे पोलीस प्रोटेक्शन नाही आहे, पोलीस अरेस्ट आहे. हो चुकतो बाजू. हो नो, तुमच्या हातात बेड्या. बघ ना. What for? घाबरू नको, म्हणजे मी गुन्हा केलेला नाहीये, उलट गुन्हा करत नाहीये म्हणून त्याने मला अटक केली आहे. मला काही कळत नाहीये, काय भानगड आहे? हळू, ओरडू नकोस, उठेल तो. अगं रात्रभर मला त्याने असं जखडून ठेवलंय ग. अगं रात्री म्हणतो कसा, माझ्या एका तरी मुलीची लग्न कर म्हणून. आय कॅन्ट बिलीव्ह दिस. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बघितलं, तुम्ही मला रात्रभर पकडून ठेवलं आणि बायको मला शोधत आली. बायको? बायको? कोण? मी? बायको? मी तुमची बायको? कुठं गेला होता तुम्ही भरल्या संसारातून मला आणि आपल्या 3 मुलींना टाकून? 3 मुली? माफ कर प्रिय, माफ कर. क्षणभर मला मोह झाला होता. मोहनात तिच्या बापाने मला बिन हुंड्याचा गटवला, हे मला हुंड्या सकट गटवायला तयार होते. त्यांना आपण पोलिसात जाऊया. पोलिसात जाऊ ना तू. मला वाटलं तू बिन लग्नात आहेस म्हणून सगळं हे केलं ना. मुली
आणि रात्री सोडू नकोस. मला सोडताना पण? हा, हे, मला हे. ते हा, सोड. हा बटू आहे. हो ना. हा. अरे बापरे, रात्रभर बांधून ठेवलं तर मग घट्ट झालंय. जरा नवीन घ्या, गंज आलाय त्याला. सुटलं पाहिजे. आणि पण देऊ नका मला कोण त्रास येतंय मरायला? द्यायला. मला त्रास द्यायला. काय माणसं असतात एक एक, सकाळी भेटतात, संध्याकाळी विसरून जातात. आता येतो म्हणून सांगतात आणि लगेच गायब होतात. कोणाशी बोलताय तुम्ही? तू सुद्धा त्यातलीच. हा? मी काय केलंय? मी काय केलं? त्या दिवशी लिफ्ट जवळ भेटलीस आणि म्हणालीस मी बंटीला घेऊन जाते. काय झालं त्याचं? अच्छा. पण तुला आता काळजी करायचं कारण नाही, कारण मला बंटीची आई सापडली आणि आहे. तुम्हाला पण काळजी करायचं काय कारण नाही, कारण मला बंटीचे डॅडी सापडले आहेत. काय सांगते? अरे वा. पण काही सांगण्यापूर्वी मला एक सांग, आपण हे सगळं इथं उभं राहूनच बोललं पाहिजे का? हो, मी कुठे असं म्हटलं? चला ना वर, आमचं ऑफिस आहे. चल ना. नको, वर नको. कुठेही जाऊया पण वर नको. हो, एवढं घाबरायला काय झालं? अगं जिनाया मरणावा अशी परिस्थिती झाली आहे माझी. बरं तुम्ही सांगा कुठे जायचं? आधी इकडनं तर निघ, मग ठरव कुठे जायचं ते. ओके चल. अपघातानं का होईना पण बंटीला त्याची आई मिळाली. इथे मालिकेचा 3रा एपिसोड संपतो. पण मला अजून त्याच्या बापाचं दूरदर्शन सुद्धा झालेलं नाही. मी आपला बंटीला घेऊन फिरतोय, सांगा मुकुंद कोणी पागिला असं म्हणत. तुम्ही नसेल पाहिला, पण मला चक्क तो मुकुंद सापडलाय. काय सांगतेस? म्हणजे चक्क बंटीचा बाप? येस सर. मी जर तुला आय मीन तुम्हाला अडखळू नकोस. तुझं तुम्ही वरनं तू वर येणं आवडलं मला. बोला. आय मीन बोल. एपिसोड नंबर 1 चा एंड काय झाला होता? काय झालं होतं? तो टॅक्सीवाला बंटीला माझा मुलगा समजून आमच्या दारात नव्हता का सोडून गेला? हा करेक्ट. त्या टॅक्सीचा नंबर तुला माहितीये? ते नंबर तर माहिती, पण मला त्याचं नाव आठवतं ना. काय? अल्बर्ट पिंटो. अल्बर्ट पिंटो. येसू तूच मदत कर रे बाबा. याचू कशाला पाहिजे? मी आहे की. हो. मला ना त्या टॅक्सीवाल्याची अजून एक खूण आठवते. कोणती? ती म्हणजे अच्छा वही जो वायलिन बजाता है और वही अल्बर्ट पिंटो। वही। इस वक्त आपको वो माउंट मेरी चर्च में मिलेगा। अजय, हीच ती टॅक्सी. ही पण ही कशावरून? आत वॉयलिन आहे ना. अरे हो मिळाली बाबा. माझं आणखीन एक काम करशील का प्लीज? मी काय करतो, ताबडतोब बंटीला घेऊन येतो, तोपर्यंत तू इथंच थांब. पण इतक्यात अल्बर्ट पिंटो आला तर मी टॅक्सी एंगेज करेन. प्लीज मी आताच घेऊन येतो. बंटी 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 झोपतोय. दिसतंय ग. याची आई कुठे गेली? त्या गेल्या देवळात. तेरी की आमचं कुठलंही काम आयुष्यात एका फटक्यात कधी झालंच नाही. म्हणजे? आणि त्याला इकडे का पण? आणि त्याची आई आली तर तिला काय सांगू? तिला सांग बंटीचे बाबा सापडले, त्यांच्याकडेच घेऊन चाललोय. ती असती तर तिलाही नेलं असतं. अय्या, म्हणजे आपला मार्ग मोकळा. बरं झालं ती देवळात गेली. इतका थट्टेखोर स्वभाव आहे की नाही एका माणसाचा. बस 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 इथं नको 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 बस. ये लो पैसा, बाकी करत दो. अजून आला नाही का अल्बर्ट पिंटो? बरं झालं. झोपलाय का रे? हो ना. आपण एक काम करूया, आपण अल्बर्ट पिंटोला माझ्या घरी घेऊन जाऊया. म्हणजे काय, त्याला त्याची बायको मिळेल आणि पिंटोला त्याचे आई वडील मिळतील. अरे बिछड़े हुए खानदानों को मिलाने का बहुत पुण्य का काम होता है. आपण पिंटूला एक सरप्राईज देऊया का? सरप्राईज यानी कि आश्चर्य का धक्का. चलेगा चलेगा, लेकिन सरप्राईज क्या है? खरंच खरंच पिंटोला आश्चर्याचा धक्का बसेल बंटीला पाहून. पण याला ठेवायचं कुठे? गाडीत. चल आता आपण लपून बसूया. चालेल. चल माधवी, बंटी मला भेटणार नाही का? मला सुद्धा. पापी घेऊ बंटीची. जा ना. हे अजय, काय? तो बा अल्बर्ट पिंटो. हा अल्बर्ट पिंटो म्हणजे बंटीचा बाप. हो. ते बंटी केवढा गोंडस आणि ते केवढा अर्धांड. असू दे रे, आपल्याला काय करायचंय? हे बघ, तोच बंटीचा बाप आहे. तो चालला. अल्बर्ट थांब. अल्बर्ट थांब. अल्बर्ट पिंटो थांब. सरप्राईज. अल्बर्ट गिल्बर्ट. अल्बर्ट
ए अल्बर्ट तुझी बायको आमच्याकडे आहे. बापरे बापरे, बाप सापडला पण नवरा गेला, गड आला पण सिंह गेला, अशी अवस्था झाली आहे माझी. काही हरकत नाही, उद्या राधाला इथे याच वेळेला घेऊन ये आणि त्यांची भेट घालून दे. माधवी यू आर जिनियस यार. पण शेवटची इच्छा राहून गेली, बंटीची पापी घ्यायची राहिली. ठीक आहे बंटी नाही तर सावध? तुझी नाही थांब.